भारतात अशी विविध रहस्यमय मंदिरे आहेत जी नेहमीच चर्चेत असतात. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशातील पवित्र नैमिषारण्य प्रदेशात गोमती नदीच्या काठावर आहे, जे जगभरातील भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणाला रुद्रवर्त कुंड म्हणतात. पहिल्या नजरेत हे एक साधे पाण्याचे कुंड वाटते, परंतु येथे घडणाऱ्या घटनांनी शास्त्रज्ञांनाही चकित केले आहे. अशी एक पौराणिक श्रद्धा आहे की भगवान शिव स्वतः या खोल पाण्यात शिवलिंगाच्या रूपात वास करतात. जेव्हा भाविक या तलावात बेलपत्र अर्पण करतात, तेव्हा त्यांना त्याचे फळ मिळते. या रुद्रकुंड महादेव मंदिरामागचं नेमकं रहस्य काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पानांसारख्या हलक्या वस्तू पाण्यावर तरंगतात हा एक नैसर्गिक नियम आहे. तथापि रुद्रावर्त कुंडात याच्या अगदी उलट घडते. जेव्हा एखादा भक्त येथे भगवान शिवाच्या नावाचा जप करत बेलपत्र अर्पण करतो, तेव्हा ते पाण्यावर तरंगण्याऐवजी थेट खोल पाण्यात बुडते. स्थानिक भक्तांचा असा विश्वास आहे की भगवान शिव स्वतः ते बेलपत्र स्वीकारतात. पण यासाठी एक नियम आहे. जर बेलपत्र कोणत्याही प्रकारे फाटले किंवा तुटले असेल तर ते बुडत नाही. या चमत्काराने शास्त्रज्ञ सुद्धा चकित झाले आहेत. सहसा जेव्हा आपण पाण्यात दूध टाकतो तेव्हा ते लगेच पसरते. मात्र या कुंडाचा चमत्कार असा आहे की येथे अर्पण केलेले दूध पाण्यात पसरत नाही, तर त्याऐवजी एका रेषेप्रमाणे सरळ खाली खोलगट भागात वाहते. जणू काही एखादी अदृश्य शक्ती दुधाला खाली खेचत आहे असे वाटते. या कुंडाशी निगडीत हे रहस्य देखील लोकांना आश्चर्यचकित करते. या तलावाशी आणखी एक मनोरंजक परंपरा जोडलेली आहे. भक्त आदराने येथे फळे अर्पण करतात. असे म्हटले जाते की येथे 5 फळे अर्पण केल्यास त्यातील काही पाण्यात बुडतात, तर काही वेळाने 1-2 फळे आपोआप पाण्यावर तरंगू लागतात. लोक या अर्पणांना महादेवाचा आशीर्वाद मानतात आणि प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.